ओळख असल्यामुळे आत्मविश्वास येतो, पण तो नेहमी योग्य ठरत नाही. आपण जे वारंवार पाहतो, जे सतत ऐकतो, ते हळूहळू सुरक्षित वाटायला लागतं आपल्याला. एखादी गोष्ट अनेक वर्ष आपल्या आजूबाजूला असते, ती कधी मोठा प्रश्न निर्माण नाही करत. मग आपण नकळत गृहीत धरतो की हे आपल्याला समजलेलं आहे. आणि इथं एक बदल घडतो. फक्त तोंड ओळख आणि समज म्हणजे ॲक्च्युअल नॉलेज यातला फरक आपला हळूहळू नजरेआड व्हायला लागतो. आज अनेक निर्णय आपल्या लाईफमधले खूप पटकन घेतले जातात, इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड सुद्धा. कारण ते पर्याय आपल्यासाठी नवीन नसतात, आधी कधीतरी पाहिलेले असतात, कधीतरी अनुभवलेलेही असतात. पण एखाद्या गोष्टीचा फक्त परिचय आपल्याला आहे, म्हणजे त्या गोष्टीचं सगळं आकलन झालेलं आहे, सगळं नॉलेज आपल्याला आहे, असं नसतं. एखादी गोष्ट आरामदायक वाटते म्हणून त्या गोष्टीतला धोका कमी झालेला आहे असंही नाही. हा परिचय प्रश्न कमी करतो. आजही योग्य आहे का या प्रश्नाच्या ऐवजी हे तर आधीपासूनच चाललेलं आहे, इथंच विचार आपला थांबतो. आणि मोठ्या निर्णयांमध्ये अति आत्मविश्वास बहुतेक वेळा अज्ञानातून नाही येत, तो येतो अतिपरिचयातून. खूप जुनी ओळख असल्यामुळे. जिथं थोडी अस्वस्थता असते तिथे विचार जिवंत राहतो, आणि जिथे सगळं फार ओळखीचं वाटतं तिथं शांततेने धोका हळूहळू वाढत असतो. थँक्यू.